हे औषधात भेसळ करणारं रॅकेट दिसतंय। तो पेन ड्राईव्ह कुठे आहे? तो पेनड्राईव्ह माझ्याकडे नाहीये। माझ्या अभिसाठी त्याला योग्य अशी मुलगी मी निवडली। ही बिल्डिंग ही इथे आहे आणि या साईडला हा एक बोर्ड दिसतो इलू रेस्टॉरंटचा आणि हे घोडबंदरला। मॅडम ती फोटोतली खिडकी इथे कुठेच दिसत नाही। हे काम करा, तुम्ही त्या साईडला शोधा। मनाली तिथे बघ, राकेश तिथे बघ। पण इथे उकडत नाहीये का खूप? व्हेंटिलेशन काहीच नाहीये इथे। पण इथे कुठेतरी एसी चालू आहे। मी मगाशी मागच्या बाजूला गेले तेव्हा तिथे एसी चालू दिसला मला आणि एसीचं पाणी पडत होतं। म्हणजे इथे दुसरी कुठली तरी खोली असणार जी आपल्याला माहित नाही आणि आता आपल्याला तीच शोधायची। चला शोधा क्विक। आई, तुम्ही पण अभिचीच बाजू घेताय। मी काय शत्रू आहे का त्याची? पण त्याच्या लव्ह स्टोरी मधली तू विलन झालेस, त्याचं काय? आई, तुम्ही तरी समजून घ्या ना। हे बघा, आमच्या लग्नाआधी जर मी पोलीस मध्ये नोकरीला असते किंवा गुप्तहेर असते तर तुम्ही माझा सून म्हणून स्वीकार केला असता का? सांगा तुम्ही। मुलाच्या सुखासाठी मी माझ्या आवडीनिवडीला मुरड घातली असती। अमृतला तू किती आवडलीयस याचा विचार केला असता। आई, उगाच विरोधाला विरोध करू नकोस। तुला चांगलंच माहिती आहे अशी मुलगी मी पसंतच केली नसती। आणि अनु जे सांगते ते त्याच्या भल्यासाठीच आहे ना। तुलाही हे पटलंय? मग काय विषय संपला। तुम्ही तुमच्या मुलाचं तुम्हाला हवं तिथे लग्न लावून द्या। आणि मग पुढे पटलं नाही ना दोघांचं तरी चालतं। तुमचा इगो तरी सुखावेल। तुमच्या आवडीच्या मुलीचं आपल्या मुलाशी लग्न लावलं आणि हल्ली डिवोर्सची प्रोसिजर एकदम सोपी आहे। केशव, तुझं काय मत आहे बाबा? केशवा, ठसका लागलाय, जरा पाणी पी ना। हो। आमचं बोलणं ऐकत असलास तर ती फाईल आहे ना ती तिथे जरा बाजूला ठेव आणि काम करत असलास तर ती फाईल सरळ कर। नाही, मी आताच जातो। नाही केशव, बस ना तिथेच। या घरातली कुठलीही गोष्ट तुझ्या वाचून होत नाही।
अरे अमृतच काय, घरातल्या कुणाचंही पान हलत नाही तुझ्या वाचून. तेव्हा तू या घरचा सदस्यच आहेस ना. बोल बाबा, तुझंही मत सांगू का? आता तुम्हा मोठ्या माणसांमध्ये मी काय बोलणार. हा, अभि दादाचं मत महत्वाचं आहे. म्हणजे येणारी सून आपल्या घराण्याला साजेशी असावी असं मला वाटतं. शाब्बास. अगदी बिनचूक पण निरुपयोगी उत्तर दिलेस. आई, मी तुला माझं मत सांगितलंय आणि कोणीही समजावून ते बदलणार नाही. दॅट्स फायनल. तुझं फायनल ना, तर मग माझंही फायनल. मला हे मान्य नाही. आणि यांनाही नाही. ओके. तुमचा विरोध असेल तर मी अस्मिताशी लग्न करणार नाही. पण दुसऱ्या कुठल्याच मुलीचा विचार करणार नाही. मला लग्नच करायचं नाही. म्हणजे एक तर हे टोक, नाहीतर ते टोक. नाही, समजूतदारपणा नाहीच. असाच आहे मी. थांब. तुझ्या आईचं म्हणणं जरा समजून घेतलंस ना तर बरं होईल. आमच्याही आमच्या सुनेकडून काही अपेक्षा आहेत. या घरात आल्यानंतर या कुटुंबाची जबाबदारी अस्मितावर पडणार आहे, ती पार पाडू शकणार आहे का ती? आणि ह्या घराला एक जबाबदार सून मिळावी असं आम्हाला वाटलं तर त्यात काही गैर आहे का? अमृत, आपल्या मुलाचं सुख त्याच्या नजरेतून पाहावं, आपल्या अपेक्षांच्या नजरेतून नाही. अंगावर जबाबदारी पडली ना, तिथे झेलती. काय रे अभि? आणि मला विचाराल ना, तर मुलांना संधी द्यायलाच हवी. ठीक आहे आई, तुझ्या शब्दाखातर मी त्याला परवानगी देतो. दादा, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. पण माझी ही मध्यस्थी परवानगी पुरतीच आहे. लग्नानंतर अस्मिताला तिच्या वागणुकीतून तिची निवड सार्थ ठरवावी लागेल. आणि मुख्य म्हणजे तिला अनुचं मन जिंकावं लागेलच. अभि, आई, हे बघ, मी तुला स्पष्टच सांगते. मी त्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करूच शकत नाही. स्वीट हॉट. काय बेडू, कसं आहे? कसं वाटतंय? एकदम मस्त. पण आजी, आई, तिचं पावरे अभि. पण तू एक काम कर, हं? तू पहिलं तुझ्या कामाला लाग. गुप्तहेरबाईंना असं तावडीत पकडणं एवढं सोपं नसतं.
वाटलं होतं माझ्या अस्मिताचं लग्न होणार, पण ते एक स्वप्नच होतं. अभिमानच्या घरी अस्मिता पसंत नाही आहे, अस्मिताला माहीत असूनही तिने माझ्यापासून लपवलं. का? कशासाठी खोटं बोललीस तू माझ्याशी? म्हणजे तुला नववधूच्या रूपात पाहणं हे माझ्यासाठी स्वप्नच ठरलं. अगं आई, जेवण तसंच आहे. तू जेवली का नाहीस अजून? मला इच्छाच नाही. काय झालंय? तुझ्या तोंडाची चव गेलीये का? मी मऊ भात लावू? अगं नको, मला खरंच काही नकोय. भूकच मेले माझी. तू जेवून घे. नाही, तू जेवली नाहीस तर मीही जेवणार नाही. ताई आल्यावर नाव सांगे ना तिला तुझं. ताईला नाव सांगेन मी. ताई म्हणजे मोठी ग्रेटच की नाही तुझी? माझ्या भूकेचा ताईशी संबंधच काय? आई, तिला जर माझ्या भावनांची कदर नसेल ना, तर मलाही तिच्या भावनांची कदर नाहीये. मला जेवायचं असलं तर मी जेवेन, नाही तर नाही जेवण. कळलं? आई ग, शांत हो ना. काय झालंय तुला? तुला तुला बरं वाटत नाहीये का? हवं तर मी ताईला फोन करते. नको, अजिबात नको. काही धाड भरलेलं नाही मला. तू वेगळ्याच कारणाने चिडचिड करतेस ना? हो ना? सांग मला काय झालंय. हॅलो, अभिमान बोलतोय. हाय, मी पूर्वा बोलते. पण ताई घरात नाहीये. या आय नो, पण मला अस्मिताशी नाही, आईशी बोलायचंय. आई आहे घरी? तिला फोन देतेस? हो, देते. एक मिनिट. हा आई, अभिमान आहेत फोनवर. त्यांना बोलायचं तुझ्याशी. बोल. तूच बोल. झोपले सर. अगं अशी काय करते? त्यांना तुझ्याशीच बोलायचंय. बोला. की आईचं अजून काही बाकी आहे सांगायचं? आई हे बघ, मी तुझा राग समजू शकतो. हवं तर आईच्या वतीनं मी माफी मागतो तुझी. आय एम सॉरी. गरज नाही. झालं असलं तर ठेवा फोन. आई आई हे बघ, माझं ऐकून घे. मी माझ्या आईशी आणि दादांशी बोललोय आणि त्यांचं मन वळवलंय आणि त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली आहे. आज परवानगी दिली आहे, उद्या परत काही शंका आली आणि त्यांनी निर्णय फिरवला तर? असं नाही होणार. आणि झालं तरी मी अस्मिताशीच लग्न करणार. आई आई हो हो हो, ऐकते ऐकते ना मी. ऐकलं. अशी काळजीच मिटली अभिमान. अरे तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकत नाही अस्मितासाठी. चला, मला आता लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे. अगं बघत काय उभी राहिले? जा ना, पानं घे ना. जेवायचं नाही का? भूक लागले मला. अभिमान, अरे ही आनंदाची बातमी अस्मिताला सांगितलीस की नाही? आई ती फोनच उचलत नाही. आम्हाला
जळाला तर हे सगळ्या हत्यारा खाली टाका, नाही तर हिथंच खेळ संपून तुझा होऊ दे. ताब्यात घ्या त्याला पण, नाही आपली बाहेर माणसं लपली आहे, त्यांना आत बोलवा आणि सगळा बंगला सील करून टाका. चाल रे, चल. स्मिता मॅडम, तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. फार मोठी जोखीम पत्करली तुम्ही. थँक्यू. खरं तर पोलिसांना मदत करणं हे आमचं कर्तव्यच आहे. इनफॅक्ट या सगळ्या बाबतीत तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात हेच फार महत्वाचं आहे. पण चिने स्वतःचा जीव धोक्यात घातल्यामुळे हे शक्य झालं. ती पायल मात्र अजूनही बेपत्ता आहे आणि या रॅकेट मागचा खरा सूत्रधार सुद्धा. त्या पोरांना बोलतं केलं की सगळं कळेल. इन्स्पेक्टर साहेब, एक परमिशन हवी होती. आम्ही आमच्या परीने पायाला शोधण्याचा प्रयत्न करतो. स्मिता मॅडम, परमिशन मागून मला लाजवू नका. आमच्याकडून तुम्हाला सगळं सहकार्य मिळेल. इनफॅक्ट मी स्वतः सुद्धा तुम्हाला काही मदत लागली तर नक्कीच करेन. ओके, थँक्यू. येतो मी. आज काहीही झालं तरी ही टोळी पकडली जाईल नक्कीच. पण तोपर्यंत पायल सुखरूप असायला हवी. तुझ्याच घरी मेसेज टाकलाय तासाभरात येशील म्हणून. काय ना, म्हणजे तुझ्या घरचे तुझी काळजी करणार नाहीत ग. तर वाट बघत बसणार. बिचारे वाटच बघत बसतील, कारण तू घरी जाणारच नाहीयेस. आता काय करायचं? त्या अस्मिता मॅडमना जाऊन देखील खूप वेळ झाला, नाही तर आपण पोलिसात तक्रार करूया का? अगं अस्मिता मॅडम वरती माझा विश्वास आहे. अहो पण अगं शोध घेतात त्या पायलचा, मग त्यांना थोडासा वेळ नको का द्यायला? मग आई, बाबा, पायलचा मेसेज आलाय. मनाली, हा फोटो का असेल पायलकडे? मॅडम, पायल रिपोर्टर आहे, म्हणजे मला असं वाटतंय की हा फोटो दुसऱ्या कशा संदर्भातला असेल. किंवा कदाचित असंही असू शकेल की या रॅकेटशी या घराचा काही संबंध असेल. बोल सीड, तुम्ही कुठे आहात? हो, मी सांगते मॅडमना. बाय. मॅडम, सीड आणि समीर दोघेही तो बंगला शोधतायत. काही क्लू मिळाला तर आपल्याला फोन करतील. मनाली, काही झालं तरी पायाला शोधायलाच हवं. तिचा जीव धोक्यात आहे. बोला अनुप, सगळं काही ठीक आहे ना? हो मॅडम, आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय तुम्हाला. टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पायल लवकरच घरी परत येते. पायल घरी परत येते म्हणजे? हो हो, तिचा मेसेज आलेला की शी इज फाईन. तासाभरात ती पोहोचेल घरी. तुम्ही उगाच शोधाशोध कराल ना, म्हणून तुम्हाला फोन केला. बरं ठीक आहे, ती घरी पोहोचली की मला लगेच फोन करून कळवा. नक्की नक्की. काय झालं मॅडम? अनुपचा फोन होता. ते म्हणाले की पायलचा मेसेज आला आणि ती लगेचच 1 तासाभरात घरी पोहोचते. ती काय हुशार आहे, त्यांच्या तावडीतून पळून आली असेल. जुली, तो पेनड्राईव्ह नाही मिळाला ना? नाही, जाऊ दे, काय हरकत नाही. तो पेनड्राईव्ह नाही मिळाला तरी काय प्रॉब्लेम आहे? हा, कारण जर उद्या कोणी त्या लॅबवर गेलं तर तिकडे त्यांना काहीच सापडणार नाहीये. कारण आम्ही आजच लॅबमधलं सगळं सामान आणि सगळी इक्विपमेंट्स हलवणार आणि तुला सुद्धा योग्य जागी पोचवणार आहोत.
तुला खूप कॉन्फिडन्स आहे ना स्वतःवर, पण तुला ठाऊक नाहीये की तुझी गाठ कोणाशी पडणार आहे. ओ पायल, या स्वामीला मात देणार अजून जन्माला यायचंय. मरण जवळ आलं तरी अजून मस्ती जात नाहीये तुझी. जुली, लॅबवर फोन लाव. स्वामी, तिथे कोणीच फोन उचलत नाहीये. काय झालं? सगळी लोक नशा पाणी करून झोपले की काय? ओवेन, मोहन, ताबडतोब लॅबवर जा आणि बघा काय चाललंय ते. येस बॉस. माझं काहीही होऊ दे, मरणाची भीती नाहीये मला, पण तू लक्षात ठेव, ह्या सगळ्यातून तू वाचणार नाहीस. तुम्ही कुणीही वाचणार नाही, कारण तुझा काळ तुझा शोध घेतो. क्या बात है पायल, तुला असा गायब करीन ना की माणसंच काय, देव सुद्धा तुला शोधू शकणार नाही. शेवटी दिलीच ना परवानगी तुझ्या आईबाबांनी अस्मिता आणि अभिमानच्या लग्नाला. तू मला काय इथे बोलवलंस मला खरंच कळत नाहीये. तुझा दादा ना एकदम मला एंटरटेन सुद्धा करत नाही. झालं का बोलून? चिल. चिडचिड करून काहीही सोल्युशन निघणार नाहीये. आणि एनिवे त्यांचं फक्त लग्न ठरलंय, झालं नाहीये. मला काही करून तू दादाची बायको म्हणून आमच्या घरात हवीस. कसं पॉसिबल आहे वैदू? मी प्रयत्न सोडणार नाहीये. वैदुताई, तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत तुम्ही, पण मला सांगा, ते कार्ड, अस्मितानी पाठवलेला बुके आठवलं? अस्मिता? ते कार्ड जर अभिदादाच्या हाती लागलं असतं तर? तुम्ही कुणाला काही सांगितलं नाहीये ना? कसं सांगणार हो? आमच्यासारख्या इमानी सेवकांनी तुम्हा लोकांना सांभाळून घ्यायला पाहिजे ना. काय आहे, दादांचं हे घर मला आपलं घर वाटतं. आता तुमची ही जीवाभावाची मैत्रीण खरं तर या घराची सून व्हायला लायक आहेत, पण अस्मिताच्या कुंडलीत जर ते भाग्य असेल त्याला तुम्ही तरी काय करणार हो? अस्मिताची कुंडली? आई, आई ग. वैदू काय करतेस तू? तू एक काम कर, आतमध्ये जाऊन लप आणि गुपचूप ऐक. हा. आई ग, लवकर बाहेर ये. काय ग वैदू? काय ग वैदू, कशाला बोलवतेस? सगळी कामं टाकून बाहेर आले, तुला आतमध्ये येता नाही आलं? मला खूप महत्वाचं बोलायचंय. वैदू, आता अजिबात वेळ नाही, नंतर बोल. आई, आत्ताच बोलायचंय. बोला. ते तुम्ही दोन्ही मुलांनी ठरवलंच आहे, मनाला येईल तसं वागायचं. तो तसं वागतोय, तूही बोल. आई, चिडू नकोस ग, मला ना तुझ्यासाठीच महत्वाचं बोलायचंय. हा, बोल ना मग. हे बघ, अभिदादाने अस्मिताशी लग्न ठरवलंय, ठीक आहे, मान्य आहे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून अस्मिताची पत्रिका नको का बघायला? वैदू, दोघांचं लग्न ठरलंय आता, आता पत्रिका मागून काय उपयोग? असं कसं? तुझा देवावर विश्वास आहे, तुझा कुंडलीवर विश्वास आहे, मग जर समजा पत्रिका पाहिली आणि गुण जुळले तर तुझी तेवढीच काळजी दूर होईल ना. आणि जर काही अनिष्ट ग्रह वगैरे असतील तर जोशी बुवांना विचारून काहीतरी उपाय पण करता येईल. कसं होईल? ती मुलगी नवीन आहे, आपल्या घरात येणार नवी नवरी बनून, पण दादा आपलाच आहे ना, त्याला काही त्रास झालेला तुला चालणार आहे का?
मग तुलाही त्रास होतो ना. हो ग, मला हे आधी कसं लक्षात नाही आलं. पण अजूनही वेळ गेली नाहीये. मी म्हणते लगेच जोशी बुवांना पत्रिका दाखव आणि जर काही असेल तर त्यांच्याकडून ते ग्रहशांती वगैरे करून घेऊया. मी आत्ताच फोन करते अस्मिताच्या आईला हा, बस. आणि पत्रिका मागवून घेते. ते फोन दे तुझा. हा नंबर हा हा आहे ना? हो हे घे बोल. लावलाय? हो हो बोल. हॅलो, कोण? आशाताई बोलताय का? नमस्कार, मी अनुराधा सरंजामे बोलते. अभिची आई. अनुराधाताई, काय हो, काय झालं? अचानक फोन केला? हो, नाही, घाबरू नका लगेच. काही विपरीत सांगायला फोन नाही केलाय तुम्हाला. मला ना जरा अस्मिताची पत्रिका हवी होती. पत्रिका? हो, आता सगळं ठरलं ना, मग पत्रिका कशाला? हो आशाताई, अहो सगळं ठरलंय ना आता. मग ते सुरळीतपणे पार पाडायला हवं ना, म्हणून पत्रिका मागते मी. अनुराधाताई, एकदा मन जुळली ना, म्हणजे संसारात कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करता येते. आमचा नाहीये पत्रिकेवर विश्वास. अहो पण आमचं आहे ना. देवधर्म, कुळाचार, संस्कार, रीतीभाती ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मानतो. आणि कसं आहे ना आशाताई, पत्रिका पाहून मनातली शंका मिटवायची होती. शेवटी काय ना, मी हे सगळं जे काही करते ना, ते अभि आणि अस्मिताच्या सुखी संसारासाठीच करते ना. पण अनुराधाताई, आमच्याकडे कुणाची पत्रिका बनवलेलीच नाहीये. हो, पत्रिका नाही आहेत का? काहीच हरकत नाही. तुम्ही एक काम करा, अस्मिताची जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख सांगा. मी बनवून घेईन तिची पत्रिका. काय? बर. सरंजामे मंडळी जरा जास्तीच कर्मठ दिसतात. आधीच नाराजी आहे, त्यात अस्मिताची पत्रिका जर जुळली नाही तर. स्वामी, वी आर इन टेन्शन. विकीचा निरोप आला होता. त्या लॅब पाशी आपली कोणतीच माणसं नाहीये. बहुतेक पोलीस असणार तिथे. हो स्वामी. गोविंद आणि मोहन कुठे? ते बहुतेक पळाले असणार. पण आता आपल्याला इथे थांबणं फार धोक्याचं आहे, त्यामुळे निघायला हवं. डोंट वरी, एवढं घाबरण्याचं काही कारण नाहीये. तशी ही जागा आपल्या नावावर नाहीच आहे. परिस्थिती निवडली की येऊ परत इथे. चल आता, चल. खबरदार हल्लास तर इथेच गोळ्या घालीन. कवाण ताब्यात गेला. हो, पण मी काय केलंय ते तर सांगा आधी. काय केलंय? त्या घोडबंदर रोडवरच्या लॅबवरती छापा टाकलाय आम्ही. तुझा खेळ संपलाय स्वामी. औषधात भेसळ करून जे धंदे करत होतास ना, त्याचे सगळे पुरावे पोलिसांना मिळाले. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. अहो, मी तिथे कधीच गेलो नव्हतो आणि मुळात ती जागा माझी नाहीये, ती भाड्याने घेतली. हा, आता त्या गोविंद आणि मोहननेच काही केलं असेल तर माहित नाही. त्यांना आधीच ताब्यात घेतलाय आम्ही. आणि तुझा गुन्हा लपवण्यासाठी शब्दांचा मुलामा देऊ नकोस, कळलं?
त्यांनी सगळं कबूल केलंय. पैशांसाठी औषधात भेसळ करून पेशंटच्या जीवाशी खेळत होतास तू. या कारस्थानाचा सूत्रधार तूच आहे स्वामी. पायल कुठे ते सांग. मी सांगते अस्मिता मॅडम, तुले पायल आमच्यासाठीच काम करायची. पण नंतर नंतर तिनेही आम्हाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. एक मिनिट. खबरदार, जर जागचे कोणी हल्ला तर इथेच गोळ्या घालेन. आला याद राख. चले तिकडे चाल. चाल. मी इथून बाहेर पडेपर्यंत कोणी हलणार नाही. नाही तर इथेच गोळ्या घालीन एकेकाला. वाईटाचा शेवट शेवटी वाईटच होतो. हवालदार, घेऊन जायला चल. ठीक आहे, बघून घेईन तुला. आम्ही पायलचा शोध घेतो. पायल या घरात आहे की नाही हेही बघतो आम्ही. ओके. पायल, पायल, पायल. समीर, इथे हात बघ जरा नीट. पायल, पायल, पायल प्लीज बाहेर ये. मॅडम, मला नाही वाटत पायल इथे असेल. मलाही नाही वाटत आहे ती इथे असेल. स्वामी म्हणाला तसा ती पळून तर गेली नसेल ना? नाही, मला असं वाटतंय की पायल इथेच कुठेतरी. सेठ, हा, तुझ्याकडे ते हिअरिंग एड आहे ना? हो. दे जरा. खिडक्या लावा लवकर. एक मिनिट, आहात तिथेच थांबा. समीर, तिथे मागे घड्याळ आहे ते बंद कर.
समीर लवकर या, इथे पायल. पायल मॅडम, मी तुम्हाला इतका त्रास दिला तरीही मला वाचवलं. पायल, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. उलट तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास म्हणून कितीतरी लोकांचे प्राण वाचले. तुम्हीच स्फूर्ती दिलीत मॅडम, मार्गही तुम्हीच दाखवला आणि आज माझा जीव पण तुम्हीच वाचवला. पायल, गुन्ह्याचा तपास तू उघडकीस आणल्यास. मी फक्त तुला साथ दिली. तुझ्यामुळेच स्वामी आणि जुली पकडले गेले. आय एम प्राऊड ऑफ यू. हॅलो अनु, पायल सापडली आणि ते ठीक आहे. घे तुझं बक्षीस. अरे घे घे. तू निषादला अडकवलंस, संपवलंस आणि आपण सुटलो. देशमुख साहेब पण खुश आहेत तुझ्या. घे. अरे थँक्यू साहेब. काय ना साहेब, की तुमच्या आणि देशमुख साहेबांच्या कृपेमुळेच हा भुवन आज ह्या भूतलावर सुखी आहे. आणि हे सुख तुला पुढेही पाहिजे असेल तर सावध राहायला हवं. धोका अजूनही टळलेला नाही. अस्मिता हुशार आहे, म्हणून तिच्यावरती नजर ठेवली पाहिजे. दादासाहेब, हे काम मी करतो. अस्मिताला अजिबात संशय येणार नाही, अगदी कसलंच. निषादने मरण्यापूर्वी कबुली जबाब दिलाय की त्यांनीच मला अस्मिताच्या घरी जबरदस्तीने पाठवलंय. त्यामुळे आता आपण क्लीन आहोत. मी अस्मिताला कधी भेटू शकतो, एनी टाइम. तुम्ही फक्त सांगा. आणि मलाही आता हे असं लपत छपत राहण्याचा कंटाळा आलाय. तुला जगायचा कंटाळा आलाय का रे? जगण्याचा नाही, असं काय नाहीये.
चुकून काहीतरी बोलून गेलो असेल तर माफी द्या. घाबरू नकोस. तू हवायस अजून आम्हाला, कामाचा माणूस आहेस. पण आत्ता अस्मिता समोर यायचं धाडस करायचं नाही, समजलं? ती जखम अजून ओली आहे. केस सुटली असली तरी अस्मिता काहीही विसरलेली नाही. तुझ्याबद्दल चौकशी करताना ती कोणाकोणाला भेटली आहे, त्यांनी तुझ्याबद्दल तिला काय काय सांगितलंय हे काहीही माहिती नाहीये आपल्याला. म्हणून मला कुठलाही धोका पत्करायचा नाही. अजून काही दिवस तरी तुला असंच लपून छपूनच राहावं लागेल. अगदीच कंटाळा आला असेल तर फार्म हाऊसला जा, पण अस्मिता समोर यायचं नाही. लक्षात आलंय? तळपत्या आकाशात भरारी घेऊन शिकारेवरती लक्ष गरुड ठेवू शकतो. वटवागुळांनी दिवसा झाडाला टांगून रात्रीच्या अंधारातच शिकार करायची असते. म्हणजे दादासाहेब, एखाद्या रात्री मी अस्मिताला... नाही, हे जमणार नाही. कारण माझा मुलगा अभिमान तिच्या प्रेमात पडलाय आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं. आणि हे लग्न तुम्ही होऊ देणार? हो, कारण मला ते तसंच घडायला हवंय. अभिमानला विरोध करण्यापेक्षा त्याला सपोर्ट करून मी त्याचं मन जिंकलेलं आहे. हे लग्न झालं तर माझे 2 फायदे. एक म्हणजे अभिमानच्या नजरेत मी मोठा होईल, आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अस्मिता सतत माझ्या डोळ्यासमोर राहील. तिच्या प्रत्येक हालचालीवरती मला लक्ष ठेवता येईल. म्हणून हे लग्न होणं गरजेचं आहे. दादासाहेब, तुम्हाला काय आज ओळखतोय मी. तुम्ही या लग्नाला संमती दिली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी दुसरं मजबूत कारण असणार. वाह वाह साहेब, वाह. मानला तुम्हाला. देशमुख साहेब शेर असतील तर तुम्ही 1.25 शेर आहात.